प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय सुंदर आणि टर्न घेणारा ट्विस्ट आपल्याला आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये अक्षरशः समर आणि स्वानंदीच्या गाडीचा भयानक अपघात होऊनही स्वानंदीने हुशारीने समरला वाचवल्यानंतर आता समर आणि स्वानंदी पुन्हा आता हनीमूनमध्ये कसे जातात, हनीमूनमध्ये आता समर आणि स्वानंदी एकमेकांच्या कसे जवळ येतात आणि त्या रात्री एकमेकांच्या जवळ येऊन समर आणि स्वानंदी यांच्यामध्ये काय घडतं आणि सगळं काही एकमेकांमधील अंतर संपून समर आणि स्वानंदी एकत्र कसे येतात आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आदिराने पाठवलेल्या एकाच व्हिडिओनी इकडे मल्लिकाच्या कशा चिंधड्या उडतात आणि तो व्हिडिओ बघता क्षणी मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकून भयानक असे कोणते सत्य मल्लिकासमोर येते की जेणेकरून सगळं काही मल्लिकाचा स्वप्नांवर पाणी कसं पडतं आणि त्यानंतर आता स्वानंदीला अंशुमनचा खरा चेहरा समजून अंशुमननेच आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला हे सत्य स्वानंदीसमोर आणि समोर हे आल्यानंतर काय होतं हे सगळ्या या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आता समर हा त्याच्या गाडीमध्ये पुन्हा एकदा स्वानंदीला घेऊन हनीमूनमध्ये जात असतो. पुन्हा आता दोघांमध्ये सुद्धा छोटे छोटे भांडणं हे होतच असतात. पण आता समर आणि स्वानंदी हे जात असताना अंशुमनच्या आता भयानक सापळ्यानुसार तो ड्रायव्हर आता ज्यावेळेस समरच्या कारवरती आता पाठलाग करून समरच्या कारला आता पाठीमागून धडक देण्यासाठी येत असतो त्यावेळी मित्रांनो आता स्वानंदी ही आरशातून वेळोवेळी त्या ट्रकला बघत असते आणि तिने तसं समरला एक वेळेस सुचवलेलं देखील असतं की तो ट्रक मला वाटतंय आपला पाठलाग करतोय. पण आता मात्र इकडे समरने स्वानंदीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलेला नसतो. समर म्हणतो तो ट्रक आपल्या कसा पाठलाग करेल, कारण तो काय आपला नातेवाईक वगैरे लागतोय का, तो आपला जाईल निघून, तर तुम्ही अजिबात त्याचा विचार करू नका असे म्हणत आता समर त्याच्या मनाच्या धुंदीत आता कारमधून जात असताना मात्र आता इकडे स्वानंदी बेचैन होत असते आणि आता तो ट्रकवाला अगदी समरच्या गाडीच्या जवळ त्याचा डंपर घेऊन आता त्यांच्या पाठलागावर येत असतो हे स्वानंदी बघते. आणि आता स्वानंदी आता समरला एक आयडिया करत म्हणते की 1 मिनटं तुम्ही गाडी साईडला घ्या, मला ना खूप मळमळल्यासारखं आणि अस्वस्थ वाटतंय. तर आता समर म्हणतो काय तुमचं या अशा ठिकाणी गाडी घ्यायची का, तर स्वानंदी म्हणते हो ना, मी तुम्हाला सांगते ना. पटकन आता समर त्याची कार साईडला घेतो आणि समरने आता गाडी थांबवल्यानंतर आता पटकन समर आणि स्वानंदी दोघेही आता गाडीच्या खाली उतरतात. पण त्याच वेळेस तो पाठीमागून आलेला डंपर जोराने आता समरच्या कारला धडक मारतो आणि समरची गाडी भर पुलावरून त्या नदीत खाली कोसळते आणि तिचा मोठा स्फोट झालेला असतो आणि ते बघून समरला तर धक्काच बसतो आणि समर तोंडाला हात लावतो आणि अखेर आता समर स्वानंदीकडे बघतो तर स्वानंदी म्हणतं बघितलं ना, मी तुम्हाला काय सांगत होते, तो ट्रक जाणून बुजून आपल्या अंगावर येत होता आणि आपल्याला मारण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. आणि त्याच वेळेस आता तो डंपरवाला आता तिथे थांबतो आणि त्या क्षणी आता स्वानंदी ही डंपरवाल्याची म्हणजे त्या ट्रकवाल्याची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारू लागते. समरसुद्धा आता त्या ट्रककडे धाव घेतो. पण आता समर रागाच्या रुद्रावताराने येत असलेला बघून आता तो ट्रकवाला त्याची ट्रक घेऊन अखेर तिथून पळून जातो. तर त्या ट्रकचा नंबर समरने नोट डाऊन केलेला असतो आणि आता स्वानंदीमुळेच खऱ्या अर्थाने आपला जीव वाचला हे समरच्या लक्षात आलेले असते आणि समर आता पटकन पळतच स्वानंदीकडे येतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, आज तुमच्यामुळे माझा जीव वाचला आणि तुम्ही म्हणत होता तेच बरोबर होतं. तो ट्रकवाला आपल्या मागावरती होता, माझ्या लक्षातच आलं नाही आणि त्या ट्रकवाल्याने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला. आपण जर आपल्या गाडीमध्ये कदाचित असतो तर आज आपण इथे नसतो. हे सत्य आता समरला कळून चुकलेलं असतं आणि आज स्वानंदीने जीवावरती उदार होऊन आपल्याला गाडीतून बाहेर काढून आपला जीव वाचवला. यामुळे आता समर हा स्वानंदीचे हात जोडून माफी मागू लागतो. पण आता स्वानंदी समरचा हात धरते आणि म्हणते की अहो असं काय करताय,
जे माझं कर्तव्य होतं आणि ते मी केलं, बाकी काही नाही आहे. समर त्या धक्क्याने एवढा हादरलेला असतो की मागचा पुढचा कोणताही विचार न करता देहभान विसरून आता समर स्वानंदीच्या मिठीत येतो. आणि त्यानंतर आता दोघेही दुसरी कॅब घेऊन आता निसर्गाच्या सानिध्यात येतात. त्या समुद्रकिनाऱ्यावरती आता समर स्वानंदीचा हात धरून त्या किनाऱ्याभोवती दोघेही येऊन एकटक विचार करत बसतात. स्वानंदी आणि समर दोघांनाही आता काही कळत नसतं. त्या ट्रकने आपल्यावरती जो अपघात घडून आणला तो नेमकं कोणी करायचं सांगितलं. स्वानंदी म्हणते की हा घातपाताचा प्रकार आहे बरं का, आणि हे नक्कीच कोणाचं तरी काम आहे आणि आपल्या जवळच्या माणसाने जे घडवून आणल्याचे आता स्वानंदी समरला सांगते. आणि आता समरचा देखील संशय वाढलेलाच असतो. इकडे मात्र एका क्षणात समरचा अहंकार गळून पडलेला असतो आणि स्वानंदीचा हात धरून सगळं काही माफ करत खऱ्या अर्थाने समरने स्वानंदीचा मनातून तर आता स्वीकार केलेलाच असतो. इकडे आता समरने आनंदला घडलेली सगळी हकीकत सांगितलेली असते आणि त्या ट्रकवाल्याचा नंबर देऊन पोलिसांकडे आता कंप्लेंट करायला सांगितलेली असते. ताबडतोब आता आनंदने पोलीस कंप्लेंट करून पोलीस आता त्या ट्रकच्या मागावर देखील लागलेले असतात. इकडे आता आदिरा आणि रोहनला फोन करून आता चौघेही एकाच कारमधून आता एका हॉटेलवर थांबलेले असतात. आता समर आणि स्वानंदी दोघेही रात्री ज्यावेळेस बेडरूममध्ये येतात त्यावेळेस आता समरला मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे आता मात्र आदिराने एक मोठी आयडिया केलेली असते. आदिराने आता त्यांच्यासाठी म्हणजे समर आणि स्वानंदीच्या दोन्हीही आता ज्यूसच्या ग्लासमध्ये आता ड्रिंक्स मिक्स केलेली असते आणि हॉटेलच्या त्या वेटरला बरोबर घेऊन आता बरोबर ते ड्रिंकचे ग्लास वेटरने आता समर स्वानंदीला दिलेले असतात. आणि दोघेही आता ज्यावेळेस त्यांच्या बेडरूममध्ये जातात त्यावेळेस आता त्या रोमॅन्टिक माहोलमध्ये आता समर आणि स्वानंदी तो ज्यूस घेतात. आता समर आणि स्वानंदी दोघांनाही नशा चढलेली असते आणि त्या नशेत समर आता स्वानंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, आज तुम्ही जर नसता तर कदाचित मला ही जग बघायला मिळालं नसतं आणि उगाच मी तुमच्यावरती तुम्हाला वाटेल ते आरोप करत राहिलो, संशय करत राहिलो, पण निस्वार्थी मनाने जर तुम्ही माझा जीव वाचवला नसता तर आज काय झालं असतं, असे म्हणत प्रेमाने आता समर हा स्वानंदीचा हात धरतो. तर स्वानंदी समरला मिठी मारते आणि आता स्वानंदीला देखील फार आता अवघड वाटलेलं असतं, वाईट वाटलेलं असतं. समर आता स्वानंदीला आपल्या मिठीत घेतो आणि त्यानंतर आता समर हा रात्री स्वानंदीसोबत बेडवरती झोपलेला असताना आता अचानक समरचा तोल जातो आणि प्रेमाने स्वानंदीला मिठी मारत आता दोघंही नशेमध्ये बेधुंद असताना समरचा तोल जाऊन आता नशेमध्ये समर हा स्वानंदीच्या अगदी जवळ आलेला असतो आणि एकमेकांच्या दोघांमधील आता अंतर संपवत मन आणि शरीराने एकत्र होत समर आणि स्वानंदी त्या नशेमध्ये एकत्र येऊन दोघांकडूनही खूप मोठी चूक झालेली असते आणि दोघेही सगळं काही एकमेकांतील अंतर संपून एक झालेले असतात. आणि हनीमूनमध्ये खऱ्या अर्थाने आदिराने मोठी कमाल केलेली असते. समर स्वानंदीच्या ज्यूसमध्ये आता ड्रिंक्स मिक्स करून आता त्या धक्क्यातून बाहेर येऊन समर आणि स्वानंदी दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाने रोमांस केलेला असतो. त्या बेधुंद रोमांसमध्ये दोघांमध्ये नको ते घडत हनीमून आता दोघांचा सक्सेस झालेला असतो. आणि तसेच आता दोघे त्यांच्या बेडरूममध्ये आता झोपलेले असताना दुसऱ्या दिवशी सकाळी आदिरा आता तिथे येते आणि समर स्वानंदीला एकमेकांच्या विठीत बघून आता आदिरा तर तोंडालाच हात लावते. आता आदिराने तिच्या मोबाईलमध्ये समर आणि स्वानंदीचा तो एकमेकांच्या जवळ झोपलेला फोटो काढलेला असतो. आता इकडे स्वानंदी बाहेर जाते, पण इकडे मात्र आता आपण आपल्याकडून रात्री खूप मोठी चूक घडली हे सत्य आता जाग येताच आता स्वानंदी समोर येते आणि समर आणि आपल्यामध्ये आता दोघांमधलं अंतर मिटून खूप मोठं वेगळं घडलं असल्याचे आता स्वानंदीच्या लक्षात येताच आता पळतच स्वानंदी ही वॉशरूममध्ये जाते. इकडे मात्र समरही उठून बसतो आणि अचानक या रडतच का आतमध्ये गेल्या यामुळे आता समर देखील हादरतो. समरला धक्का बसतो
आणि डोक्याला हात लावत आता समर म्हणतो की अरे बापरे, माझ्याकडून काही घडलं आहे का? आणि या अशा रडतच का गेल्या इकडे आता रडतच. आता स्वानंदीला वाईट वाटत असतं. स्वानंदी रडतच आता बाथरूममध्ये फ्रेश होत असते. तर आता इकडे स्वानंदीला नेमकं काय झालं हे विचारण्याची हिंमत देखील आता समरला होत नसते. आणि त्याच वेळेस आता इकडे आपल्याकडून रात्री भलतंच होऊन बसलं. यामुळे समर देखील तोंडाला हात लावतो. पण त्याच वेळेस इकडे आदिराने मात्र आता मोठी कमाल केलेली असते. आणि अखेर पिंट्या दादा आणि नंदूताईचा हनीमून सक्सेस झाला. यामुळे आता आदिरा आणि रोहनला खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे आता मल्लिका ही आदिराला फोन करते. कारण आता इकडे अंशुमनला समर आणि स्वानंदीचा अपघात झाला हे माहिती असतं. आणि त्याने आता मल्लिकाला तसं कळवलेलं असतं. तर मल्लिकाने ताबडतोब आता आदिराला फोन करून तिकडे काय परिस्थिती आहे याचा विचार करून फोन केलेला असतो. त्यावेळेस आता आदिरा ही आता पिंट्या दादा आणि नंदूताई एकदम व्यवस्थित असल्याचे मल्लिकाला सांगताच आता मल्लिकाच्या काळजाचा ठोका उडतो. मल्लिका म्हणते की अगं, समरच्या गाडीचा काही अपघात वगैरे झाला का? आदिरा म्हणते तुला काय वेड लागलं काय मॉम, काहीही काय बोलतेस? तर पटकन आता आदिरा त्यांचा फोटो आता मल्लिकाला पाठवते. आणि पिंट्या दादा आणि नंदूताई एकदमच खुश आहेत आणि आम्ही हनीमूनमध्ये आहोत हे सत्य मल्लिकाला समजताच आता मल्लिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि ताबडतोब आता मल्लिका हे अंशुमनला तो फोटो दाखवते. आणि त्यामध्ये समर स्वानंदीने हनीमूनमध्ये एकत्र येऊन बेधुंद रोमांस केला. आणि तू समर स्वानंदीच्या गाडीचा अपघात घडवून आणला ना, असा प्रश्न आता विचारताच आता अंशुमन आता डोक्याला हात लावतो. अंशुमनला आता काय करावं कळतच नसतं. आणि अखेर इकडे आता स्वानंदीने समरचा जीव वाचवून दोघेही आता रात्रीच्या त्या बेधुंद वातावरणात आता रोमॅन्टिक होऊन एकमेकांच्या जवळ आलेले असतं. आणि एकमेकांमध्ये जवळ येऊन नको ते घडत समर आणि स्वानंदीचा हनीमून झालेला असतो. आणि इकडे आता पोलीस हे ट्रक ड्रायव्हरला पकडून आता अंशुमनचे सत्य समोर कसे आणणार आणि इकडे आता अंशुमनला भयानक शिक्षा कशी होणार. आणि इकडे समर आणि स्वानंदी दोघेही एकत्र येऊन आता दोघेही त्यांच्या नव्याने संसाराला कशी सुरुवात करतात बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.